हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्रुती आणि बरंच काही मध्ये. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर तुम्ही काल बघितलंच, मी चालली आहे माहेरी. माझी अर्धी पॅकिंग आणि शॉपिंग झालेली आहे. आता अर्धी पॅकिंग व्हायची आहे. तर आता मी यांच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये बनवलेला आहे ढोकळा. तर तो खाऊन आता मी माझ्या अर्ध्या पॅकिंगला लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ढोकळा. तर आज ब्रेकफास्टमध्ये बनवलेला ढोकळ्याचा तडका माझा तयार झालेला आहे. ऑलमोस्ट मला ना 2 तास लागले पूर्ण पॅकिंग करायला तर जास्ती वेळ नाही लागत, बट सामान खूप आठवून ठेवायला खूप वेळ लागतो. तर म्हणजे झाली आहे ऑलमोस्ट माझी पूर्ण पॅकिंग झालेली आहे. अदिराच्या सगळ्या वस्तू घेतल्या, तिचे खेळणे घेतले आहे, माझे सगळे कपडे घेतलेले आहे. ॲक्च्युली 1-2 फंक्शन्स पण आहे, तर त्याचे पण कपडे, त्याच्यावर घालणारे ज्वेलरी, ऑर्नामेंट्स, हे सगळ्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर आता जायचं म्हटलं कुठे तर घरातल्याही सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर अरेंज करून जाव्या लागते. फॉर एक्झाम्पल सकाळी मेड आली, तिला सांगून गेली की आता मी काही दिवस आहे नाही, तर तू येऊ नको, वीकेंडला ये, कारण हे घरी आहे. तर डस्टिंग वगैरे काय तिच्या सगळ्या प्रॉपर इन्स्ट्रक्शन झाल्या. त्याच्यानंतर आता घरात काही बनणार नाही आहे, तर 4 दिवसापासून सुरू होऊन जाते की भाजीपाला एकदम म्हणजे लिमिटेड आला पाहिजे, कारण तो उरला नाही पाहिजे, कोणती गोष्ट वेस्ट नाही गेली पाहिजे. घरातून बाहेर जायचं आहे तर कचरा बाहेर काढून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्रेसचे कपडे यायचे होते. प्रेसवाल्याला सांगून झालं, 4 वेळा फोन करून झाला की आणून द्या. त्याच्यानंतर काय म्हणते, घरातून निघायच्या वेळेस 4 गोष्टी अजून आठवून की निघायचं आहे. तर घरातले पहिले विंडोज बरोबर बघायचे आहे, गॅस बंद आहे की नाही आहे. वॉशिंग मशीन ॲक्च्युली बाहेर आहे, तर पाणी वगैरे आलं तर वॉशिंग मशीनमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. म्हणजे एक बाई जेव्हा घरातून बाहेर निघते ना, किती सगळ्या गोष्टी करून जाव्या लागते. बट स्टील म्हणजे ते आहे घरी, तर थोडंसं म्हणजे विंडोज वगैरे, गॅस वगैरे याचं मला टेन्शन नाही आहे की ते बघून घेतील. बट एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या मला करून जायच्या आहे. आणि दूध फक्त आम्ही दोघीच, अदिरा आणि आम्ही दोघीच जणी, मी चहा पिते आणि तिला दूध पाहिजे असते म्हणून. हे तर यांना तर काहीच नाही, दूधवाल्यालाही सांगायचं आहे की दूध देऊ नको म्हणून. तर या गोष्टी आतापर्यंत माझ्या लक्षात आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी मला करून निघायच्या आहे. आता बघू अजून काय आहे. सो दिस इज ऑल अबाउट पॅकिंग. आणि आता माझा व्लॉग तर मी बहुतेक तिथे गेल्यानंतरच एंड करेल, म्हणजे माहेरच्या स्टेशनवर पोहोचल्यानंतर. सो बघू आता पूर्ण दिवसभरात काय होते. आज जेवणात मी बनवली होती खिचडी. थोडं वेगळं कॉम्बिनेशन, खिचडी आणि मेथीची भाजी, कारण ती उरली होती तर मला संपवायची होती. आणि माझी शोनोले झाडं, म्हणजे आय मेक शुअर की मी बाहेर जायच्या आधी त्यांना पुरेपूर पाणी वगैरे वॉटरिंग करून जाईल, जेणेकरून मी येतपर्यंत ते जसेचे तसे राहील. आणि आता माझी झाली आहे 4 वाजताची चहाची वेळ. चहा वगैरे घेऊन मी निघणार आहे आता. डन विथ एव्हरीथिंग. घरातली सगळी आवरासावर झालेली आहे, माझी पॅकिंग पण पूर्ण झालेली आहे. आता ट्रेनची वेळ आहे. आता आम्ही निघत आहोत. अँड दिस इज अनादर साईड ऑफ बांद्रा, मीन्स इट्स बांद्रावरून आमची नेक्स्टवाली ट्रेन होती, तर मी तिथे उभी होती. तर तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे मुंबईचे 2 रूप. म्हणजे इथल्या लोकांचं जीवन इतकं कठीण आहे, म्हणजे ते कचऱ्यात राहत आहे लिटरली. सो ह्या गोष्टी इतक्या मोटिवेट करतात की वाय वी शूड हॅव मनी. आणि आम्ही पोहोचलेलो होतो आमच्या ट्रेनमध्ये, आणि एकदम ऑन टाईम मी पोहोचली होती. म्हणजे फक्त 20 मिनिट्स बाकी होते माझी ट्रेन सुटायला. सो लकीली आम्ही एकदम प्रॉपर वेळेवर पोहोचलो आणि आम्हाला आमची ट्रेन मिळाली. अदिरा, तू काय खात आहे ग? बिस्किट. ही जी ट्रेन आहे, म्हणजे अशी थांबत जाते. सांगून द्यायला आम्ही येतो म्हणून नागपूरला. सगळे सीट्स खाली आहे म्हणून आम्ही आरामात गोष्टी करत जातो. ही व्हेज बिर्याणी थोडी ट्राय करून बघावं म्हटलं, बट इट वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. विल यू मिस मी? पार्टी करणार
आणि अधिराचा टाईमपास म्हणून मी अधिरासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळणे घेऊन आली होती, म्हणजे ती ॲटलिस्ट ट्रेनमध्ये टाईमपास करू शकते, कारण ती झोपते 10-11 वाजता. तर तोपर्यंत एक तर तिने फोन मागितला असता किंवा ती बोर झाली असती. तर म्हणून मी तिच्यासाठी वेगळे वेगळे खेळणे घेऊन येते. आणि तिला खायची होती ही भेळ. तर भेळ म्हणजे ठीक होती, सुकी भेळ होती, तर खाण्यालायक होती. आणि आता ती शिफ्ट झाली आहे लुडोवर. तर मग मी बुक रीड करायला आणली होती, तर तिला ही बुक रीड करायची होती. ती ही बुक रीड करत होती, म्हणजे ती पिक्चर्स बघते ॲक्च्युली बुकमध्ये काय आहे अँड नॉट. तर मी 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलवाली बुक रीड करत होती आणि ती त्याच्यातले इमेजेस ऑब्झर्व करत होती. असं करता करता एकदम सकाळी मी पोहोचली माझ्या माहेरी. तिथूनही स्टेशनवरून घर थोडं दूर होतं, तर मी ऑटोनी आता घरी जाणार होती. तर म्हणजे यार इकडलं वातावरण एकदम नयनरम्य. आणि मग आल्यावर इकडे पण गेस्ट येणार होते, तर त्यांची तयारी वगैरे सुरू होती. चहा, पोहे, नाश्ता वगैरे. तर हे सगळं वगैरे झालं. त्याच्यानंतर हे बघा, इथे हिला पण खेळायला अजून एक पार्टनर मिळाला, तर त्याच्यासोबत त्याला शिकवत होती स्टिकर्स वगैरे कसे खेळायचे. तर असा होता माझा फर्स्ट डे इन माहेरी. आणि म्हणजे खूप सगळ्या गोष्टी मी शूट नाही करू शकली, म्हणजे एन्जॉय करण्याच्या चक्करमध्ये. ॲक्च्युली माझ्या भावाचं आज फायनल होतं, तर गेस्ट पण आले होते, त्याच्यातही होतो आम्ही. आणि मग जेवण वगैरे, आंब्याचा रस, आज मी पण पाहुणीनंच आहे आता यांच्यासाठी. सो आंब्याच्या रसाचं जेवण वगैरे होतं. दिवस खूप छान होता. एक खूप चांगली न्यूज पण होती, आता वहिनी येणार आहे घरी. आणि त्याच्यानंतर मुलगी तर बिलकुलच हातात सापडत नाही आहे. तिचे इतके सगळे फ्रेंड्स आहे घरी, त्यांच्यासोबतच खेळण्यात गुंग आहे. आणि मला थोडं रिलॅक्स मिळालं की चला आता म्हणजे थोडं आरामात बसू शकते, नाही तर तिकडे नुसतं बघावं लागते कुठे गेली. सो असा होता माझा माहेरचा पहिला दिवस आणि खूप छान होता. तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि माझे व्हिडिओज छान वाटते तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.